शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्यांना फुटला घाम. याला कोण घाली असण, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढकार, साऱ्यांनीच मानली हार. तितक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जणू शैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिडून. मरहब्बा सुभान अल्लाह. कौतिक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीत. ए घोड दड पायतड, फौज फाटलई बक्कळ. अख्खीरा तिचं बड, पाहणारा कापेत चळचळीत. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोहोळ, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, Can you see the size of Abul Khan? Yeah, but it's not possible. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा. कधी मानक साठे जावा, डोक्यात गनिमी कावा. भेटीचा झाला सांगावा. प्रतापगडाच्या आमने सामने भेटीचा सांगावा झाला. आणि तो सांगावा खानाने हसत कबूल केला. माझ्या शिवाजी राजाने खानाच्या भेटीसाठी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियाने खान डौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला. खान हाक मारी तो हसरी. रोखून नजारा गहरी. जिरहा जी माझ्या शिवरायाला म्हणजेच माझ्या राजाला खानानं अलिंगन दिलं आणि दगा केला. खानदाभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्याने केला. खर आवाज झाला. चिलखत होतं अंगाला. खानाचा वार फुका गेला. खांद्यावर पडला. तितक्यात महाराजांना पोटामध्ये पिचवा ढकलला. वाघ नखाचा